भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसतायत। नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गट पडळकरांविरोधात आक्रमक झालाय। नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटानं पडळकरांविरोधात तीव्र आंदोलन केलं। कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचे फोटो लटकवून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला। पडळकर यांचे फोटो देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाळले। पडळकर यांच्या फोटोला देखील कार्यकर्त्यांनी जोडे मारले। या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार आहे। भाजपच अशा वाचाळवीरांना जाणून बुजून पाठीशी घालत आहे। अशा वाचाळवीरांना तात्काळ आवरा, अन्यथा राज्यभरात संतापाची लाट उसळेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीनं देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड। आज जे आंदोलन करण्यात आलं, आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्यांचे पिताजीबद्दल जे गोपीचंद पडळकर यांना जे वक्तव्य केले त्याच्यासाठी आमचं सगळं महाराष्ट्रामध्ये तीव्र नाराजी आहे। त्यासाठी आमचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि ग्रामीण आणि शहरच्या वतीनं आज इथं जोडे मारो आंदोलन घेण्यात आलेलं आहे। आमचा फडणवीस सरकारला आमचं आव्हान आहे की बा हे लोकाला तुम्ही आळा घाला, याला जे पदावरून काढा, नाहीतर हे महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। हे लोक महाराष्ट्र पेटवायची काय फडणवीस सरकारची हे काय हे प्लॅनिंग आहे का? जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिलेला आहे, त्या कायद्याचे विरोध जाऊन हे लोक जे करायलेत, काय बी बोलायलेत, कुणाला काय बी करायलेत, कुणाला मारहाण करायलेत, कुणाला काय शिवा द्यायलेत, हे याला काय वचक राहिली नाही। गृहमंत्री त्याच्यापाशी आहे, मुख्यमंत्री त्याच्यापाशी आहे आणि सेंट्रलची गव्हर्नमेंट त्याच्यापाशी आहे, म्हणून हे दादागिरी करत आहे। कुणाला बी काय बी म्हणाले, तितका मोठा माणूस जे मुख्यमंत्री लेवलचा माणूस आमचे जयंत पाटील साहेब, त्याला जे म्हणला आम्हाला झोप नाही की बा असा कसा म्हणला, म्हणून आम्ही लोक आज इथं जाहीर त्याचा निषेध करतो। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।